नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण मानसिकतेबद्दल बोलणार आहोत, की पार्किन्सनच्या रुग्णाचा मानसिक दृष्टिकोन त्याला बरे होण्यात कसा मदत करतो. कारण जेव्हा एखादा पार्किन्सनचा रुग्ण येतो, तेव्हा आम्ही त्याच्याशी बोलतो, तेव्हा आम्हाला समजते की रुग्ण प्रेरित आहे, की निरुत्साही आहे आणि जेव्हा आम्ही प्रेरणा आणि निरुत्साहाच्या दरम्यान पुनर्प्राप्तीचा वेळ पाहतो, तेव्हा आम्हाला हे देखील समजते की कोणता रुग्ण लवकर बरा होणार आहे, कोणता रुग्ण बरा होणार नाही. त्यामुळे जितकेही निरुत्साही रुग्ण येतात, त्यांना आम्हाला बरे होण्यासाठी प्रेरित करावे लागते. आता त्यांना प्रेरित का करावे लागते हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. पार्किन्सन का होतो हे आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा. पार्किन्सन दिसतोय की पाय चालत नाही, हात चालत नाही, बोलण्यात अडचण येत आहे, गिळण्यात अडचण येत आहे. पण पार्किन्सन हा तुमच्या मेंदूचा रोग आहे. मेंदूमध्ये जे न्यूरॉन सेल्स आहेत ते खराब होत आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या हात पायांमध्ये दिसतोय. कारण आपला मेंदूच तो सिग्नल पाठवतो, ज्यामुळे आपले हात पाय हलू शकतात. तोच आहे जो आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करतो. जर मेंदूमध्ये डोपामिन कमी रिलीज होत असेल, कारण आपल्या न्यूरो सेल्स खराब झाले होते, तर आपल्या मेंदूचा जो समन्वय आहे तो स्नायूंशी खराब होतो. आता हे मेंदूचे सेल्स खराब होत आहेत का डोपामिन कमी रिलीज होत आहे? त्यामागे जे कारण आहे ते मोजकेच आहे. 24 जास्त नाहीत. जर तुमची झोप वारंवार तुटत असेल, रात्री कोणत्याही कारणाने तुम्हाला थांबावे लागते, तर तुम्हाला पार्किन्सन होण्याची शक्यता वाढते. जर तुम्हाला झोप येत नाही, तर तुमची पार्किन्सन होण्याची शक्यता वाढते. आणि याच कारणामुळे जास्तीत जास्त रुग्णांमध्ये आम्हाला पार्किन्सन दिसतो. ही झोप बिघडलेली असते. तिसरं मोठं कारण आहे, ते म्हणजे ताण. कठीण काळ, सतत विचार करत राहणं, नैराश्यात राहणं, की माझ्यासोबत हे काय झालं आहे? अशा लोकांमध्ये आपण पाहतो. आणि चौथं कारण आहे, जे आपल्याला कमी पाहायला मिळतं आणि ते म्हणजे तुमचं वंशपरंपरागत कारण. म्हणजे तुमच्या वडिलांनाही होतं, तुमच्या आजोबांनाही होतं, तुमच्या काकांनाही होऊ शकतं. जेव्हा अशा कुटुंबात जन्म घेतला जातो, तेव्हा पार्किन्सन होण्याची शक्यता जास्त असते. जर आपण या वंशपरंपरागत कारणाला वेगळं ठेवू, तर कारण 10% आहे. बाकी 90% हे मिळवलेले आहेत. म्हणजे ताणामुळे, झोपेमुळे किंवा आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे. त्यामुळे जर तुम्ही प्रेरित असाल, की तुम्हाला बरे व्हायचं आहे, तर तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला सुरुवात करता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला बदलायला सुरुवात करता, तेव्हा तुमची आजारपणही स्वतःला बदलायला सुरुवात करतात. ती कमी होऊ लागतात. तुमच्या शरीरातले जे लक्षणं आहेत ती कमी होऊ लागतात. डॉक्टरांचं काम असतं फक्त मार्ग दाखवणं. चालणं तर तुम्हालाच करायचं असतं. तर पहिलं काम, तुम्ही या व्हिडिओना पाहिल्यानंतर काय कराल? तुमच्या आत, तुमच्या विचारांमध्ये बदल, तुमच्या मनोवृत्तीमध्ये बदल. पहिलं, तुमचं हे विचार असायला पाहिजे, की मी ठीक आहे आणि मी आणखी ठीक होईल. आजपर्यंत जी व्यायाम मी केली नाही, त्यावर मी लक्ष केंद्रित करेन. आजपर्यंत जेवणावर मी लक्ष दिलं नाही. मी माझ्या आहारात बदल करेन. माझ्या शरीरात हिंमत असो वा नसो, जितकीही ताकद आहे, ती मी व्यायामाने वापरेन. डॉक्टर साहेब जे सांगत आहेत ते मी करेन. जेव्हा तुम्ही तुमचा मनोवृत्ती ठरवता की मला बरे व्हायचे आहे, कोणत्याही किमतीवर आणि त्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे, काहीही त्याग करण्यास तयार आहे, तेव्हा तुम्हाला बरे होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. रुग्ण येतात. ते म्हणतात, "डॉक्टर साहेब, माझं तर व्यवसायाचं काम आहे. मी माझा व्यवसाय सोडू शकत नाही. माझ्याकडे वेळ नाही व्यायामाचा." अशा रुग्णांना कोणीही बरे करू शकत नाही. ते आजारी आहेत आणि आजारीच राहतील. काही लोक असे असतात की 50 वर्षांच्या वयात त्यांना पार्किन्सन होत आहे. ते नोकरी करत आहेत. सरकारी नोकरी आहे. सोडू इच्छित नाहीत कारण पेन्शन कमी होईल. ठीक आहे. हार मानू नका पण तुमच्या शरीरासाठी वेळ काढा. मग तुम्हाला तुमच्या कामाच्या आणि शरीराच्या दरम्यान संतुलन साधावे लागते.
ज्या दिवशी तुम्ही तुमच्यातच प्रेरणा आणाल, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला बदल द्याल, तेव्हाच तुम्ही त्याच्या दरम्यान संतुलन साधाल. नाहीतर तुम्ही प्रत्येकाला कारणे देत राहाल. अरे डॉक्टर साहेब, माझ्याकडे वेळ नाहीये. अहो डॉक्टर साहेब, विचारू नका, असे म्हणू नका की व्यायाम करायचा आहे. तुम्ही औषध द्या तर बरे होईल. नाही, कामाने तुमचा विचार बदलला की मला माझ्या शरीरावर काम करायचे आहे. मला माझ्या शरीरावर काम करायचे आहे. मी आजारी आहे आणि आता वाचू शकत नाही. जे झाले ते झाले. मी बदल घडवणार आहे. आणि जिथे तुम्ही हा विचार बनवला, तिथे डॉक्टरची गरज खूप कमी होते. तुमचे शरीर आपोआप बदल घडवायला सुरुवात करेल. ते एकदम दिसणार नाही. ते तुम्हाला पुढील 23 महिन्यात दिसायला सुरुवात होईल. आणि 23 महिन्यांचा जो वेळ आहे तो खूप लांब नाही आहे. तर जितकेही पेशंट उपचारासाठी येतात, ते 23 महिने जे सुरुवातीचे उपचार असतात ते खूप महत्वाचे असतात. जिथे तुम्हाला तुमचा मानसिकता बदलायचा आहे, तुमचा दिनक्रम बदलायचा आहे, खाण्यावर लक्ष द्यायचे आहे, टीव्ही पासून दूर राहायचे आहे, फोन पासून दूर राहायचे आहे, न्यूज नकारात्मक पाहू नका. खूप बदल करावे लागतील तुम्हाला, कारण जर तुम्हाला काही आजार झाला असेल आणि दुसऱ्याला आजार नाही झाला तर तुम्ही काहीतरी असे केले आहे जे दुसऱ्याने केले नाही आहे. आणि हेच कारण मी तुम्हाला या चॅनेलवर या व्हिडिओ बद्दल सांगत असतो. आणि हेच कारण आहे, स्वतःला मूल्यांकन करा आणि स्वतःला विचारा की तुम्ही असे काय चुकीचे केले होते की तुम्हाला पार्किन्सन झाला. ज्या दिवशी तुम्हाला याचे उत्तर मिळेल, तुमचा अर्धा आजार तर बरा होईल, कारण तुम्ही फक्त त्या गोष्टीला बदलायचे आहे. जर तुम्हाला पार्किन्सन ताण घेण्यामुळे झाला असेल तर तुम्हाला ताण व्यवस्थापनच करायचे आहे. आता ताण व्यवस्थापन तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला ताण कोणत्या कारणामुळे झाला होता. ती गोष्ट ठीक होऊ शकते का? ती गोष्ट ठीक होऊ शकत नाही का? जर ती गोष्ट ठीक होऊ शकत नसेल तर तुम्हाला त्याग करावा लागेल, विसरावे लागेल, स्वतःला दुसऱ्या प्रकारे विचार करण्याचा मार्ग बदलावा लागेल की ठीक आहे, जे मी करू शकतो ते मी केले, यापेक्षा जास्त नाही. आता मला माझ्या शरीरावर लक्ष द्यायचे आहे. विचार करण्याच्या पद्धती बदलल्याने तुमचे जीवन तसेच आजाराच्या दृष्टीनेही सुधारते. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे मला आशा आहे की या व्हिडिओमुळे पार्किन्सनच्या रुग्णांना मानसिकतेच्या महत्त्वाबद्दल समजले असेल. पर जाण्यापूर्वी मी सांगतो की 24 चे व्हिडिओज पाहून जा, कारण ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रेरित करतील आणि